कधी झाली आणि कशी झाली? सुरुवात मुळात एकांकिका स्पर्धांपासून झाली. मी महर्षी दयानंद महाविद्यालयातनं खूप आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा केल्या. त्यातनं खूप पारितोषिकं मिळाली आणि कामातनं काम मिळत गेलं. दीर्घांक केले, प्रायोगिकला नाटकं केली, व्यावसायिक नाटक केलं जे एकांकिकेतनंच निर्माण झालं होतं. त्यातनं काम बघून सिरियल्सचे ऑडिशन्स दिल्या. ऑडिशन देऊन तू माझा संगाती सिरियल मिळाली. त्याच्या आधी बऱ्याच सिरियल केल्या होत्या पण त्या फारशा कॅरेक्टर नव्हत्या. त्या फारच कॅमिओ 15 दिवस 5 दिवस एखादा गेस्ट अपीरियन्स अशा होत्या. त्यामुळे असा दिसण्यासारखा आणि एक प्रॉपर कॅरेक्टर असलेली तू माझा संगाती ही सिरियल मिळाली आणि त्यातनं रखमाचा कॅरेक्टर खूप आवडलं लोकांना. आणि वयापेक्षा वेगळी भूमिका होती, या काळापेक्षा वेगळी भूमिका होती. त्यामुळे अभिनेत्री म्हणून एक काहीतरी पोटेन्शियल दाखवण्याचा मला वे मिळाला आणि तो लोकांपर्यंत पोहोचला. त्यामुळे झी सारख्या इतक्या बड्या चॅनलने सुद्धा माझं काम एक्नॉलेज केलं आणि मला ऑडिशनसाठी बोलवलं आणि मी स्वानंदी या रोलसाठी झालेलं ऑडिशन पास केलं आणि ह्या मालिकेत काम मिळालं. पण जेव्हा यश मिळतं सगळेजण ओळखतात, पण तरी देखील तुझं जे स्ट्रगल होतं इंडिव्हिज्युअल या इंडस्ट्रीमधलं ते नक्की कसं होतं? ते दिवस तुला आठवतात का? नक्कीच आठवतात. मुळात मला असं मी असं म्हणेन की मला कधी बाय हुक और क्रूक मला अभिनेत्री व्हायचं, मला हिरोईन बनायचं असं कधी डोक्यात नव्हतं. त्यामुळे जे काम मिळेल ते 100% कसं करता येईल माझा हाच वे होता आणि मला क्वांटिटी ऑफ वर्कपेक्षा क्वालिटी ऑफ वर्कवर मी बिलीव्ह करते. त्यामुळे मग ती एकांकिका असो किंवा नाटक असो मी त्यातही खुश होते आणि तितकं छान काम. पण एक पॉईंट असा येतो जेव्हा असं वाटतं की आता सगळ्या लोकांपर्यंत माझं काम पोहोचावं. कारण का एकांकिका स्पर्धा बघायला फारशी मंडळी येत नाहीत. ती काही एका ठराविक भागापुरता होतं. नाटक बघणारे एक वेगळा प्रेक्षक वर्ग आहे त्यांच्यापुरतं होतं. तर सगळ्यांपर्यंत पोहोचण्याचा कुठला मीडिया असेल तर ती आहे सिरियल. आपण घराघरात पोहोचतो. त्यामुळे मग सिरियलमध्ये काम मिळावं आणि ते उत्तम मिळावं अशी अपेक्षा होती आणि ती पूर्ण झाली. स्वानंदी, तुला ऑकवर्ड होईल, अवघड वाटेल असं काहीही बोलणार नाहीये मी. आणि फक्त आजच नाही, आयुष्यभर तुला अशा पोझिशन मध्ये कधीच आणणार नाहीये मी. तुला माहितीच नाही का तू काय आहेस माझ्यासाठी. तुला त्रास झाला तर मला अजिबात सहन होणार नाही. हे आता तरी तू माझं म्हणणं मान्य करशील? धुंदी गुलाबी की वेडेपणा म्हणावे तरी काय ना कल्पना कळते नवळते अशी भावना प्रेम प्रेम म्हणतात ते हेच ना. मी फार चांगली दिसत नाही म्हणून रिजेक्ट देखील झालेली आहे. हो. तर ते नक्की तुझ्या मनात ती भावना नक्की काय होती, ती तू का व्यक्त केली होतीस ते विचारायचं. मला असं म्हणायचं की एक काळ होता मध्ये जेव्हा फक्त तुम्ही अभिनय करताय नाही करताय कोणाला घेणं देणं नव्हतं. तुम्ही कसे दिसता कसे हसता ते महत्त्वाचं होतं. एक काळ आला होता. पण मला असं त्यासाठी झी वाहिनीचे आभार मानायचे आहेत. कारण का त्याच्या प्रत्येक हिरोईन, कुठलीही हिरोईन झीची उचलून बघा, ही नुसती डोळे सुखावणारी नाही तर आत्मा सुखावणारी असते. एक कॅरेक्टर असतं. त्यामुळे मला असं वाटतं एक सामान्य दिसणाऱ्या अभिनेत्रीला एक नायिका बनवण्याचं पोटेन्शियल फक्त झी मराठीमध्ये आणि ते त्यांनी पूर्ण केलं. आणि मला असं वाटतं की ॲक्टरने कॅरेक्टर दिसावं मग ते लोकांपर्यंत पोहोचतं. आणि त्या स्ट्रॉंग बिलीव्हवर मी होते. रिजेक्शन्स होत होती, फायनल 2 मध्ये येऊन रिजेक्ट होतं ते दिसण्यावरनं. पण मला स्ट्रॉंग बिलीव्ह होतं काम लोकांपर्यंत पोहोचतंच आणि ते पोहोचलं. ती एकदम अशी म्हणजे तोंडावरती डायरेक्ट बोलून टाकणारी आहे किंवा आउटस्पोकन ज्याला आपण म्हणतो तशी आहे, तर तशी तू आहेस का? मुळात मी स्ट्रॉंगली हे बिलीव्ह करते. म्हणजे मी स्वानंदीत का प्रत्येक वेळेला खरं बोलेनच असं नाही, पण मी खोटं बोलणं नक्कीच टाळते. आणि मला स्वानंदीच्या कॅरेक्टरचं हेच एक गंमत वाटते की ती खोटं रिॲक्ट सुद्धा होत नाही. तिला नाही पटलं तर ती तोंडावर सांगते, मग समोर काय. पण ती ॲरोगंट मात्र नक्कीच नाहीये. तिला कुठल्या वेळी काय बोलायचं हेही तितका सेन्स आहे आणि कोणालाही न दुखवता आपला मुद्दा कसा मांडून द्यायचा हाही तिला सेन्स आहे. आणि स्वानंदी खूपच ट्रिकी कॅरेक्टर आहे. कारण का खरं बोलणारी माणसं कधी कधी ॲरोगंट वाटण्याची शक्यता असते आणि तेच मला सांभाळायचं होतं.
आणि मला असं वाटतं काही प्रमाणात ते माझ्याकडनं झालं आहे शक्य लोकांना, कारण आवडते स्वानंदी. आणि आता घराघरात सगळे म्हटलं जाते नाही खरं बोलायचं खोटं टाळायचं, तर ते मला छान वाटतं की पोचतंय कॅरेक्टर लोकांपर्यंत. बरं, मालिका आता सुरू झालेली आहे, लोकांच्या कॉम्प्लिमेंट्स मिळायला तुला सुरुवात झाली असेल तर कशा कॉम्प्लिमेंट्स मिळतात मुळात? लोकांना आवडतं कॅरेक्टर किंवा काही गोष्टी खटकत असतील तर लोक बोलतात काय म्हणजे? लोकांना खूप आवडते. म्हणजे मलाही इतकं वाटलं नव्हतं की लोक मला इतक्या लगेच ॲक्सेप्ट करतील, कारण का मी म्हटलं होतं की मी सुंदर दिसणाऱ्या कॅटेगरीत नाही आहे, पण मला वाटतं हाच स्वानंदीचा आणि माझा प्लस पॉईंट आहे की मी लोकांना आपलीशी वाटते, मी लोकांना हिरोईन वाटत नाही. तर हे कॅरेक्टरची आणि माझ्या दिसण्याची गंमत आहे की मी त्यांना आपलीशी वाटते, आपल्या घरातली वाटते, आणि ते लगेच रिलेट करायला लागतात. म्हणजे नव्याने भेटणारी बाईसुद्धा मला स्पर्श असा करते जसं काही मी तिची रोजची भेटणाऱ्यातली आहे. तर ते इतकं ओव्हरवेल्मिंग असतं की छान वाटतं की यार मी यांची फॅमिली मेंबर झालेली आहे. तर मला सांग की आता आज एवढा छान म्हणजे आपल्या घरच्या लोकांनी एखादी गोष्ट साजरी केली तर त्याचं एक महत्त्व वेगळं वाटतं. आज एवढा छान पद्धतीने तुझा वाढदिवस साजरा झाला तर कसं वाटलं मुळात? म्हणजे मनापासून आनंदित वाटलं का? अगदीच माझा आत्तापर्यंतचा सगळ्यात छान बड्डे म्हणता येईल, कारण का आज खरा बड्डे म्हणायला हरकत नाही, कारण ही छोटी छोटी मुलं आहेत ना, त्यांच्या मनात काहीच नसतं, ती निखळ असतात, ती खरी असतात, आणि ही स्वानंदी सुद्धा खरी आहे. तर ह्या दोन खरीपणांनी एकत्र येऊन हा साजरा केलेला ऋतुजाचा वाढदिवस आहे असं मला वाटतं. की ऋतुजा, थँक्स अ लॉट एवढ्या मनापासून बोललीस, आणि तुला इथून पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी आणि नांदा सौख्य बरीच्या पुढच्या सगळ्या एपिसोडसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. चेहरेमध्ये एक खास चेहरा आपल्या भेटीला आहे आणि तो म्हणजे अभिनेता प्रसाद ओक. जाणून घेऊया त्याच्याकडनंच की सध्या काय नवीन तो करतोय ते. प्रसाद, मनापासून स्वागत तुझं. आणि सध्या आम्ही तुला वेगवेगळ्या तिन्ही माध्यमांमधून पाहतोय, पण तरी देखील मुद्दाम आवर्जून विचारावं असं वाटतं की सध्या मोहर हा तुझा सिनेमा आता लवकरच येतोय. काय सांगशील त्या सिनेमाबद्दल? काय नक्की आहे मोहर? हा एक सामाजिक विषयावरचा चित्रपट आहे आणि मला असं वाटतं की विजय पाटकरचे या आधीचे सिनेमे आपण बघितले ते कॉमेडीकडे त्याचा कल जास्त आहे. एक उन्हाळ दिवस नावाचा एक अत्यंत वेगळा चित्रपट विजयने केला होता, अप्रतिम चित्रपट. पुढचेही चित्रपट छान होते, पण पुन्हा एकदा विजयने एक वेगळी वाट म्हणजे जोखायचा प्रयत्न केलेला आहे या चित्रपटाच्या निमित्ताने. आणि जे प्रूव्ह करण्याची धडपड मला विजयची दिसते आहे की जसा ॲक्टर एक प्रत्येक भूमिकेमध्ये काहीतरी वेगळेपण आणण्याचा प्रयत्न करत असतो किंवा मागच्या भूमिकेपेक्षा पुढची भूमिका वेगळी असेल याचा प्रयत्न करत असतो, तसा दिग्दर्शकही प्रयत्न करत असतो. मुद्दा असतो तो संधी मिळण्याचा, आणि या चित्रपटाच्या निमित्ताने विजयाला संधी मिळालेली आहे आणि ती त्यांनी 100% यशस्वी केली असं मला वाटतं. आता प्रत्येक चित्रपटाचं यश अपयश शेवटी प्रेक्षकांवर अवलंबून असतं, पण आमच्याकडनं आम्ही जो प्रयत्न करायला हवा तो आम्ही 100% केलेला आहे. आणि विजयबरोबर काम करताना अत्यंत मजा आली आहे मला, कारण एक कमर्शियल कॉमेडीज करणारा डिरेक्टर जेव्हा अशा प्रकारची फिल्म करतो आणि अत्यंत विचारपूर्वक आणि योजनापूर्वक वेगळी करतो तेव्हा ॲक्टरला खूप मजा येत असते, आणि ती मजा मला खूप आली. अदितीबरोबर पहिल्यापासून खूप छान ट्युनिंग आहे, त्यामुळे अजून मजा आली, कारण ट्युनिंग असलेली ॲक्टर असणं जास्त गरजेचं होतं या चित्रपटाच्या निमित्ताने. आत्ता मी जसा दिसतोय चित्रपटात तसा चित्रपटामध्ये सुरुवातीला दिसतो आणि हळूहळू तो खूप खचत जातो, त्याला एक आजार जडतो या चित्रपटामध्ये. तर मला त्या फेजेस दाखवण्याची संधी खूप छान मिळाली आणि विजयची खूप मदत झाली. आणि विजय हा एक अत्यंत कल्पक दिग्दर्शक आहे असं मी ठामपणे सांगू शकतो. एका वादळी वाऱ्याने आघात ऐसे केले, नियतीच्या वादळाने ते घाम ऐसे केले, मोहरलेल्या आंब्याचे मोहर गळून गेले, मोहरलेल्या आंब्याचे मोहर गळून गेले, मोहर गळून गेले. प्रसाद, सध्या तिन्ही माध्यमांमध्ये व्यस्त असलेला अभिनेता म्हणून तुझ्याकडे बघितलं जातं. वाडा चिरेमध्ये पण तुम्ही आधी जेव्हा सुरुवातीला केलं मर्यादित प्रयोग होते, पण आता ज्या पद्धतीने प्रतिसाद मिळतोय, किती तू स्वतः एन्जॉय करतोयस त्या नाटकात काम करायला? प्रचंड एन्जॉय करतो. या तिन्ही माध्यमातलं सगळ्यात जास्त मी एन्जॉय करतो तो रंगमंच हे माध्यम, आणि त्यात वाडा चिरेमंदीसारखं नाटक मला मिळणं मी अत्यंत माझं भाग्य समजतो. कारण 20 वर्षांपूर्वी जे नाटक मी पाहिलं होतं
आणि असं कुठलं तरी नाटक मला आयुष्यात एकदा तरी काम करायला मिळायला हवं असं माझी तेव्हा इच्छा होती. जे स्वप्न 20 वर्षांनी का होईना पण पूर्ण झालं आणि त्याच दिग्दर्शकाच्या हाताखाली ते पूर्ण झालं. मी स्वतःला अत्यंत भाग्यवान समजतो, कारण वाडा श्रीमंतीसारखं नाटक आज करायला मिळणं याला खूप मोठं नशीब लागतं. आम्ही सगळेच जण लोकांना ऐकताना सुरुवातीला असं वाटलं की हे काय कास्टिंग आहे, वैभव मांगले प्रसाद ओक एकत्र, वैभव मांगले निवेदिता जोशी, प्रसाद ओक, पौर्णिमा गानू, प्रतिमा जोशी, सिद्धी, खूप ऑफबीट कास्टिंग आहे. पण चंदूने ते जाणीवपूर्वक केलेलं आहे आणि त्याचा रिझल्ट लोकांना मिळाला. प्रत्येकाचं काम बघून लोक सरप्राईज होतात. अरे वैभव मांगले असंही काम करू शकतो, अरे निवेदिता जोशी असंही काम करू शकतो, अरे प्रसाद ओक असं काम. असा तो एक सरप्राईज एलिमेंट प्रत्येकाच्या बाबतीत चंदूनी मुद्दामून ठेवला आणि तोच सक्सेस झाला असं मला वाटतं. तुफान यश मिळाले टचवूड वाडा चिरेबंदीला. 85 प्रयोग होत आले आणि लवकरच आम्ही सेंचुरी गाठली. दिशाभूल नावाचा तू एक वेगळा सिनेमा करतोय ज्यामध्ये नवरा बायको यांच्यातला काहीतरी द्वंद्व आहे. तो नक्की कधीपर्यंत आम्हाला पाहायला मिळणार आणि काय आहे तो? दिशाभूल सेटवर जातोय पुढच्या महिन्यात ऑक्टोबरमध्ये आणि मला असं वाटतं की तो एप्रिल मे महिन्यामध्ये तुमच्या समोर येईल. आणि त्याच बरोबरीला त्याच सुमारास एक महिनाभर अलीकडे पलीकडे मी अजून एक चित्रपट करतो ज्याचं नाव ठरलेलं नाही आहे, पण या चित्रपटाच्या निमित्ताने भरत शाह हिंदीतले मोठे निर्माते पहिल्यांदाच मराठीत पाऊल टाकतायत आणि एक अत्यंत छान अशी कमर्शियल कॉमेडी आहे ती. त्याच्यामध्ये श्रुती मराठे आहे माझ्याबरोबर आणि सुलेखा तळवलकर पण आहे. तोही एक चित्रपट माझा त्याच सुमारास थोडा पुढे मागे असा येईल. पण इतक्या वर्षांमध्ये दिग्दर्शनाचा तू एक प्रयत्न करून बघितला होतास, पण ते थोडंसं बाजूलाच पडलंय. पुन्हा काही कधी प्रयत्न करणार आहेस की नाही? 100% प्रयत्न करणार आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा पाठीशी असतील तर लवकरच मी ती बातमी देईन. धन्यवाद एवढ्या मनापासून बोललास त्याबद्दल आणि इथून तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. धन्यवाद. आळोख उजळण्यासाठी जळतात जीवाने सगळे, जो वीज खुपसतो पोटी तो एकच जलधर उजळे. अर्थात आज 3 चेहऱ्यामध्ये आपल्यासोबत जो चेहरा आहे त्याच्यासाठी ग्रेसांच्या या ओळी अत्यंत लागू होतात. शशांक, बरोबर म्हटलं ना मी? एक अत्यंत संघर्षमयी प्रवास आणि आता एक एक सिनेमे आमच्या समोर येत आहेत आणि त्या प्रत्येक सिनेमामध्ये शशांक शेंडे काय करतात ही उत्सुकता नेहमीच असते. कुठेतरी ही सुरुवात कधी झाली याबद्दल उत्सुकता आहे. खरं म्हणजे मी नगरला होतो शिकायला, पेमराज सारडा महाविद्यालयामध्ये, आणि हे नाटकात बिटकात काम करायचं वगैरे असं काही नव्हतं. शाळेत असताना कधीतरी करायचं, कॉलेजमध्ये असताना उडाण टप्पूगिरी चालायची, कॅन्टीनमध्ये बसून गाणी म्हण, हे म्हण ते म्हण. तर तिथे माझा एक मित्र होता मिलिंद रसाळ म्हणून, तो म्हटलं काय कॅन्टीनमध्ये आगाऊपणा करतो, त्याच्याऐवजी काय असेल धमक तर दाखव ना येऊन स्टेजवरती करून. म्हटलं चल करून बघूयात काहीतरी, आणि नाटक केलं. आणि असंच काय मग काय नाटक असतं काय नाही काही नाही, जायचं लाईन्स बोलायचं एवढं मला माहिती होतं. गेलो, बक्षीस वगैरे मिळालं, हे झालं. तिथून पुण्यामध्ये आलो. परत पुण्यामध्ये आल्यानंतर म्हटलं काहीतरी करायचं, प्रिंटिंगचा व्यवसाय आहे, हे आहे ते आहे. आणि एकदा पेपरमध्ये वाचताना पंडित सत्यदेव दुबे यांची कार्यशाळा असं मी काहीतरी वाचलं. तर मी कोण दुबेजी आणि काय काहीच माहिती नव्हतं. मला नाव फार इंटरेस्टिंग वाटलं. म्हटलं अरे सत्यदेव कोण आहे काही आयुष्यपत मला माहीत नव्हतं. मी पुण्यातून जेव्हा गेलो ना नगरला शिकायला तोपर्यंत मला पुण्यात FTI आहे, त्याच्यानंतर काय तुमचं मास कम्युनिकेशन आहे, ललित कला आहे, हे मला काहीही माहीत नव्हतं. पुण्यात आल्यानंतर मला ह्या गोष्टी कळल्या की असं असं आहे. आणि मग मी ती प्रिंटिंगची आणि ह्याची कामं चालू होती माझी, आणि मी पेपरमध्ये जाहिरात वाचली की असं असं आहे, हे आहे. राजाभाऊ नातूंनी ऑर्गनाईज केलेलं महाराष्ट्र कलोपासककडनं हे कार्यशाळा आहे. तर बघितलं, राजाभाऊंना भेटायला गेलो. 150 रुपये फी होती. 150 रुपये शपथ, 150 रुपये. अरे 7 का 8 रुपये पेट्रोल होतं लिटर त्यावेळेला. म्हटलं 150 रुपये एकदम गेले म्हणजे सगळेच. म्हटलं होय नाही करत मी 2-3 हे घालवलं त्याच्यामधलं. आणि मग चौथ्या याला म्हटलं नाही यार हे करायला पाहिजे. आणि गेल्यानंतर मी म्हटलं, आणि तसं मी मग हे निखिल, सोनाली, अमृता, संदेश हे सगळेच पूर्वीपासूनचे तिथे होते. आणि मी गेलं तसं की यार काय चाललंय, कोणास ठाऊक काय चाललं. गजाभाऊ परांजपे होते. गजाभाऊनी आले, बघितलं काय करतोयस काय नाही. मी आपलं माझ्या पद्धतीने काहीतरी कविता म्हणे, हे करते कधी म्हणे असं नाही म्हणायचे. आणि मग एक गोष्टी करत गेलो. आणि मग माझ्या त्याच्यानंतर लक्षात आलं की ते दुबेजी जसं म्हणायचे ना की ती ॲक्टिंग सिखानी ही सकते हो, ॲक्टिंग सीख सकते हो. योग म्हणा, भोग म्हणा, तू भान उठल, दंश झाला जहरी की तांबड फुटल, देहाच्या भुकेचा फिटला नवस, पोटामध्ये श्वास घेई
शेवटी अभिनयाकडे पुन्हा आपल्याला यायचं आहे हे कधी ठरत गेलं आणि कशा पद्धतीने अत्यंत छोट्या छोट्या भूमिका का असेना आणि थेट मोठ्या भूमिका किंवा अगदी खलनायकी भूमिका पण असतील या सगळ्यांपर्यंत ही वाट कशी रुजू होती? संजय वर्मा नावाच्या माणसाचा फोन आला. तुम्हाला म्हटलं की ऐसा ऐसा है, मैं विशाल भारद्वाज प्रोडक्शन से बात कर रहा हूँ और आपका ऑडिशन करवाना है. म्हटलं भाई मैं नहीं आऊँगा. म्हटलं नहीं आना पड़ेगा. नहीं मुझे आना ही नहीं है, मुझे काम ही नहीं करना, मैं नहीं आऊँगा. तसा रात्री 8:30 वाजता परत फोन आला. तो म्हटलं सर मैं सिर्फ आपके लिए रुका हूँ, मैं पूना में आया हूँ, आपके साथ ऑडिशन करना है. मैं ऑडिशन करने वाला नहीं हूँ. म्हटलं आके मिल के तो जाओ. म्हटलं चल ठीक आहे. म्हणून गेलो त्यांनी गप्पा मारायला सुरुवात केली. काय करतो आहे. बरं ही लोक फार हुशार आहेत. त्यांना आहेत ना आपण पुण्यात काय ॲक्टिव्हिटी चालते, थिएटर बॅकग्राऊंड काय, हे सगळं त्याला माहिती होतं. आणि त्यांनी हळूहळू काढत एक अर्धा पाऊण तास गप्पा मारल्या मग हळूच एक सीन असा दिला. तर म्हटलं ये पडके ते कैसा लग रहा है आपको. तर मी असं वाचलं. अच्छा अभी इनॅक्ट करोगे. म्हटलं हा की नाही करूंगा. करतो. तोपर्यंत माझ्या डोक्यात नाही इनॅक्ट केलं. असं करत त्यांनी ना ते कमीने नावाचा चित्रपट होता, तर त्याच्यातले सगळे सीन त्यांनी माझ्याकडनं करून घेतले. आणि तो म्हटलं जाओ आप. मी म्हटलं अरे यार आपका ऑडिशन करवाना था ना. तो म्हटलं नाही हो गया आपका, आप जाओ अभी आपका ये. आणि तो त्या दिवशी मुंबईला गेला. रात्री 3 वाजता मला फोन आला ऑफिसमधनं त्याचा की सर आपका सिलेक्शन हो गया, विशाल जी को आपसे मिलना है. आणि मग मी दुसऱ्या दिवशी मग त्याच दिवशी सकाळी जाऊन तिथे त्यांना विशालजींना जाऊन भेटलं. मग भेटल्यावर तिथे मला म्हटलं डायलॉग्स फार नाही आहेत तुला, जे काही इम्प्रोवाईज करशील ते तुझं ते आहे. आणि मग त्याच्यानंतर मग हळूहळू सगळं चालू झालं. मग महेशजींची फिल्म केली, मग लालबाग परळ, राजू पाटीलची पांगिरा केली. मग त्याच्यानंतर ह्या सगळ्या याच्यामध्ये हिंदी सर्कलमधल्या ओळखी झालेल्या होत्या बऱ्याच साऱ्या. तर मुकेश शाबराव म्हणून माझा एक मित्र आहे. तुम्हाला म्हटलं अरे एक चिल्लर पार्टी नावाची एक फिल्म आहे, तर ती करायला आवडेल का तुला. मी म्हटलं अरे नेके और पूछ. तो म्हटलं मग ऑडिशन करवाना पडेल. म्हटलं आज आता मग ऑडिशन. तो एक असाच एक्सपिरियन्स होता. त्यांनी मला सकाळी 9 वाजल्यापासून मी बसलेलो होतो. त्यांनी अख्खं स्क्रिप्ट दिलं वाचायला मला. स्क्रिप्ट वाचतोय 2 वाजता जेवलो मी. हे त्यांनी मला काहीच म्हटलं. तो म्हटलं आप पडते जाओ. मग मी व्हाईल त्यांनी काहीतरी मग पहिला सीन केला, दुसरा सीन केला. मग तो म्हटला रुको यार हम लोग ऐसा करते. म्हणून त्यांनी काय केलं, मग फिल्ममध्ये सीनमध्ये जेवढी लोकं दिसतात ना तशीच त्यांनी बाकीचे डमी आर्टिस्ट आणून उभे केले माझ्या भोवती सगळं. आणि त्यांनी अख्खं माझे जेवढे सीन होते ना ते सगळे रात्री 11पर्यंत काढून घेतले. आणि मी पुण्याला यायला निघालो. रात्री 2 वाजता त्याचा मला फोन आला, सर आपका हो गया है, परसों से शूट है, आप आ जाओ. आणि मग असं करत एक मग सेम विथ फोर्सच्या बाबतीतही त्याच पद्धतीने झालं होतं. मग गिरीश उमेश बरोबर पण कामं केली. देऊळसारखी फिल्म असेल, मसालासारखी फिल्म असेल, किंवा आत्ता हायवे येऊन. आणि प्रत्येक गोष्टी जे आहेत आणि प्रत्येक डिरेक्टरची मला फार गंमत वाटते ना की आपण पाठी कोरी घेऊन जर गेलं ना या सगळ्याकडे तर खूप काही गोष्टी शिकता येतात, असा माझा अनुभव आहे. आणि आता आगामी प्रोजेक्ट आपल्या समोर आहेत वक्रतुंड महाकाय आणि ख्वाडा अर्थात, त्याविषयी काय सांगा. वक्रतुंड महाकाय सुद्धा 4-1 वर्ष झाली आय थिंक सो फिल्म आहे. पुनर्वसू नाईक नावाचा माझा एक मित्र आहे, त्यांनी केलेली फिल्म आहे. पण तेही असंच होतं, मित्रांचं प्रोजेक्ट होतं. एक दिवशी फोन आला, अरे असं करायचं आहे, हे आहेस का. मी म्हटलं आहे, मुंबईतच आहे, 2 दिवस येऊन जा. खूप सारे ॲक्टर्स आहेत आणि इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे ती पण. गणपती आणि त्याच्याशी रिलेटेड असणाऱ्या अनेक साऱ्या गोष्टी, योगेश जोशींनी लिहिलेली फिल्म आहे ती. आणि इंटरेस्टिंग प्रोजेक्ट आहे. प्लस आता हे ख्वाडाचं पण आहे, जी 23 ऑक्टोबरला आता रिलीज करायची आहे. असंख्य ठिकाणी बक्षिसं मिळालेली आहेत चित्रपटाला. एक त्याच्याविषयीची उत्सुकता आहे लोकांना. आता ती उत्सुकता जी आहे ती म्हणजे खरं तर ती अवॉर्ड विनिंग चित्रपट म्हटल्यानंतर एक 40 ते 50% जो आपला जो प्रेक्षक वर्ग आहे तो स्वतःहूनच पाठ फिरवतो त्याच्याकडे. तर मला 100% मला असं वाटतं की ती तशी पाठ फिरवण्याजोगी फिल्म नाही आहे, कारण त्याच्यामध्ये सर्व पद्धतीच्या प्रेक्षकांचं मनोरंजन करू शकेल अशा पद्धतीचं मटेरियल ठासून भरलेलं आहे असं मला वाटतं. फक्त जाता हे विचारायला आवडेल की आता पुढे काय करायला आवडेल. सिनेमा, नाटक, या सिनेमात काही करायला आवडेल, नाटकात काय करायला, किंवा काय करायचं आहे अजून काय. दिग्दर्शन लिहून दिग्दर्शन करायचं आहे. लिहिलेले आहेत 2-3 चित्रपट लिहिलेले आहेत, ते दिग्दर्शित करायचे आहेत. आणि 100 एवढ्यात नाही करणार, अजून 1-2 वर्ष गेल्यानंतर 100% दिग्दर्शित करेल. पुढे सिनेमाचे दिग्दर्शक म्हणूनही आम्ही तुमच्याकडे आता पाहणार आहोत. एक उत्सुकता नक्कीच वाढलेली आहे. या पुढच्या सगळ्या प्रवासासाठी, कारकिर्दीसाठी मनापासून शुभेच्छा. थँक्यू.